वा, आज मी खूप मस्त अशी तयार झाली. खूप मस्त पण फोटो आलेत. बाई खरंच मी ना या घरात लग्न करून ना खूप खुश आहे. मला माझ्या मनासारखं जगता येतं. बाकीच्यांच्या सासा कशा असतात, किती खडूसपणे वागतात, पण बाई माझी सासू लय गुणवान ग. लय आवडती मला. सगळे माझी हौस मौस पूर्ण करते बाई. खरंच बाई, माझी सासू काय करत असेल? अरे हा, ते एक तर गॅस भेटत नाही, त्यामुळं बिचारी ना चुलीवर स्वयंपाक करते. मी जरा तिला मदत करते, नाही तर तिला वाटाय नको ही फक्त अशीच आहे म्हणून. बाई सासूबाई काय करते ना बघते तरी मी. एकदाची पोहे गॅसनी तर पार वैताग आणलाय मला. तर काय युद्ध संपायचं का आम्हाला गॅस भेटायचा. सासूबाई बोल ना. काय मदत करू का तुमची? नाही नको करू, मदत नको करू, फक्त ते खाऊन घे. मी ना हा बाई लयच भारी वास यायला लागलो. अगं तुझ्यासाठी स्पेशल करून राहिले ना मी. हवा त्या लयच भारी बर का. मला तर पोहे खूप आवडतात बर का तुमच्या हाताचे. आणि त्याच्यावर त्यातले त्यात आहे ना चुलीवर केल्यावर अजून भारी लागतं. होय हो सासूबाई, तुम्ही आज लय छान दिसायला लागल्यात. काही बी कशी हरभऱ्यात झाडावर चढवायला लागली. बस शांत. अहो नाही हो, लयच भारी लाजायला लागले बाबा तुम्ही. अगं कशाची लाजायचं, इथं धुरानी जीव चाललाय माझा. घे खाऊन पोहे, चल घे उतरव. हा मी खाते. होय हो सासूबाई, तुम्ही आजकाल लयच भारी राहायला लागले हो. तू शिकवलं नसतं तर मी तरी कशाला राहिले असते. खरंय खरंय, असंच राहायचं, माझ्यासारखं राहायचं. मॉडेल सुनबाई, मॉडेल सासूबाई. मग आता तू शिकवलंय म्हणून तर राहते ना अशी. हा तेच नाही ना. तर मला का राहायचं कळत होतं का. ते तर आहे म्हणा, पण काही काळजी नका करू. आता तरी मी एवढं शिकवलंय, पुढे जाऊन बघा मी काय काय शिकवते तुम्हाला. आता काय जीन्सच्या पॅन्टी घालायला होती का मला. घालू ना आपण. चल बाई पोहे खायचेत. ह्या गॅस कावा भेटत कावा नाही, ते युद्ध कावा संपत कावा नाही. साऱ्या लोकांना वैताग दिला त्या युद्धवाल्यांनी. कुणाला गॅस नाही, रिक्षावाल्यांना बिचाऱ्यांना गॅस नाही. ते काय म्हणतात पेट्रोल महाग झालं, सगळंच महाग झालंय. आपल्याला तरी चूल पेटवायला भेटते. अगं सिटीतल्या लोकांना फ्लॅट मध्ये कुठून चूल पेटवते ग ती. ते तर आहे बरं. किती हाल असते त्या बिचाऱ्यांचे. तरी सासूबाई तुम्ही सगळं करता म्हणून होतंय, मला तर हे काहीच जमत नाही हो. म्हणून तुला तुझ्यासाठी करू राहिली बाई स्पेशल. चालेल. येतो मॉडेल सुन एकटा आधी. जा पकड घेऊन ये तेवढी. बरं बरं मी आलेच. बाई नाश्ता झाला, आता बरं वाटलं जरा मला. मी लाडाची हाय, कशा आहेस? मस्त. तुम्ही कशा आहेत? मी छान आहे. हा ग. आज लय लाल लाल काल केलेत ग तू. हा मग रोज नटावं लागतं ना मला, रील्स वगैरे काढावं लागतात ना. हा ना, मला शिकव ना अगं. हा मी तर सगळ्यांना शिकवायलाच आली ना. काय का सगळ्यांना शिकवायला म्हणजे? आवड नाही म्हणजे जे अनपड आहेत त्यांना मी शिकवायला आलीये. नाही, मला कसं वाटलं सासूने मारलं बिरलं का त्याच्यामुळे लाल गाल झाले. सासूनी? अहो असं काय बोलताय तुम्ही? माझी सासू मला कधी हाणन का? इतका बिचारी जीव लावती मला, तुम्हाला काय माहिती? माझी सासू बाकीच्या सासूनवाणी नाहीये. मग कशा आहे? म्हणूनच नाही का आम्हाला येऊन म्हणत होती माझी सून मला ना नुसती नट्टापट्टातच वेळ घालवती, माझ्याकडे लक्षच देत नाही, एवढी घाण घाण बोलती ना, तुझ्याविषयी शिव्या वगैरे देते, तुला माहितीये का? ओ अश्विनीताई, काय पण असं बोलू नका माझ्या सासू विषयी. अगो बाई, सासूवर एवढं प्रेम तुझं. बाई 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 बाई, तुझी सासू माहितीये का, एक ना एक घर सोडत नाही. उठली दुपार संध्याकाळी का सुनाविषयी सांगत असती. माझी सून अशी करते, माझी सून तशी करते, दिवसभर झोपती, तिला खायला लागतं चांगलं चांगलं, मिठाई वगैरे गुलाबजामुन हे असे बोलत असती. आणि म्हणती लेच ही आहे, लेच कुचके आहे, मला चांगली सून भेटली नाही बाई, मला ना खूप त्रास, माझे गुडघे दुखतात, माझी सून मला मारते हाणते, अशी सांगत होते माझ्या जाऊबाईला काल. बघ बाई मग तुझा प्रश्न, काय बोलायचं तुझ्या सासूला. तुम्ही खरं बोलताय का? हा शपथ, शपथ तुझ्या शपथ. माझी शपथ कशाला खाते? मग कोणाची घेऊ? तुम्ही कोणाची पण घ्या, माझी नका घेऊ. तुझ्या सासू शपथ ग. हा. खरंच तुझ्या सासू शपथ. खरं बोलताय? हो. बाई माझी सासू तर माझ्या तोंडावर मला एवढं चांगलं दाखवते की माझं तुझ्यातच जीव आहे, माझी मॉडेल सुनबाई आहे, आणि माझ्या मागे हे चाळे करतात काय ते. बाई 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 बाई, हा का? हो तशीच आहे ती. अगं माझ्या सासूला काही कळत नव्हतं, तरी मी त्यांना एवढं शिकवलं, कारण की मी माझ्या आईसारखं त्यांना समजलं, आणि त्यांनी माझ्या बाबतीत एवढं कान भरले काय. बघ 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 बघ, कशाला शिकवायचं ती आड आणि ठोका तिथंच बसू द्यायचा ना. काय ग बाई, ह्याच्यामुळेच ना तुझ्या बाबा करायला लागली बघ त्या बाई. आणि एवढंच काय, अजून ह्याच्या खाली लय काय लपलेलं आहे बाई.
काय काय लपलंय? आता कसं सांगू तुला? सांगू का? हा सांग ना. ती खालच्या मळ्यातला नाम्या माहितीये का? नाम्या त्यांचं झालंय लपड. कोणाचं? तुझ्या सासूच. माझ्या सासूचं लपड? हा, हळूहळू ऐकतील ना शेजारी पाजारी. मग ऐकलं तर ऐकून दे ना, मी काय घाबरते काय त्यांना? अगं बाई, तसं तर ना तुझे सासूले कुचके, नवऱ्याला ना मारून हाणून नाही का, बिचाराला गरीब होता ग, पेत नव्हता काय नव्हता, पण ना तुझ्या सासूने त्याच्यावर आरोप लावून हाकलून दिला. 4 वर्ष झालं तो बाहेर आहे. तुमच्या तर लग्नाला 1 वर्ष झालं ना. हा, पण मला आजपर्यंत ही गोष्ट माझ्या नवऱ्याने माझ्या सासूने सांगितली पण नाही हो. हा का? बरं मी सांगते, असं सांगू नको. नाही नाही, तुम्ही सांगताय असं मी कसं काय सांगून? हा. बरं झालं तुम्ही आज माझे कान खोलले. आता बघा ना मी ह्यांचं कशी करते सगळ्यांना. हा, बघ बरं, माझ्यासाठी चहा वगैरे काही नाही का? मी एवढं तुला भाषण दिलं. खाण्यात दे नाही. कानातले का? हा. नाही ते महागाचे आहेत, ते राहून दे मला. मग काय देऊ शकते? काय नाही देऊ शकत सध्या, तुम्ही या. या म्हणजे मी एवढं काय सांगितलं त्याचं काहीच नाही. अहो देईन मी तुम्हाला थोड्या दिवसांनी, या आता. बरं, हिला नुसतं कानातलं मागितलं तरी दिलं नाही. आता बघ कशी सासू सोनाची भांडणं लावते. बाई, मला वाटलं नव्हतं माझी सासू अशी करत. गोड गोड बोलून माझ्या डोक्यावर बसली, आणि आता बघ मी कसं सगळ्यांना डोक्यावर उतरवते खाली. कोण बसलं डोक्यावर काय? ओ गबस, तुम्ही काय येडेत काय डोक्यात? हा, काय हा लावलाय? तुला माहित नाही का? मी लहानपणापासून याडा आहे ना. हा, ते दिसलंच आहे मला, सांगायची गरज नाही. किती मंदाड्यात ना ते समजलं मला आता. कोण मांदा? कोण मंदा काय? कोण ती शेजारची का? ती झोपली असेल ना, तिचं डोकं दुखत आहे. अरे तुम्ही डोक्यात आहे का? हा, मी काय बोलते, मंदाड म्हणलं तुम्हाला. असं वय. हा, काय हो, माझ्यापासून तुम्ही सगळ्या गोष्टी लपवल्या कशा काय? तुमची हिंमत कशी काय झाली माझ्यापासून सगळं लपवायची? अगं हे बघ, पैशाची अडचण होती म्हणून मी ते बोकडे ऐकला. माहितीये, तू त्याला चारा पाणी खाऊ घातलं. तुझ्या शेळीचा बोकड्या होता तो, पण आता पैसे नव्हते म्हणून इकला बोकड्या. 10,000 रुपये आले बोकड्याचे. 10,000 रुपये. अहो, तुमच्या बोकड्याला घाला तिकडे चुलीत. मी काय बोलते ते बोला पहिलं. चुलीत? हा, तुम्हाला माहित नाही तुमची आई काय करते घरात? हा, घरात हा स्वयंपाक पाणी करते ना, तुला मदत करते स्वयंपाकात. भारी माझी आई. अहो तुमच्या आईचं लपड आहे. काय लपड आहे तुमच्या आईचं? तुमच्या आई लपडे खोर आहे, लपडे करत बसते ती. मग त्याला काय झालं? मग माणूस आहे म्हणल्या लपडे करणारच. याच्या घरी भांडण, त्याच्या घरी भांडण. माहितीये मला, माई आई आहे ना लपडे खोरे, भांडण खोर पण आहे. अरे काय डोक्यात आहे का माणूस आहे? काय बोलते? तुम्हाला लाज लाज आहे का काय? हा, म्हणजे तुला काय म्हणायचं नेमकं? काय म्हणायचं? काय म्हणायचं? तुमची आई लपडे करते, तुमचं लक्ष नाही का घरात अजिबात? लपडे करते? मग कोणा संग? तुमच्या गावातला आहे ना तो कोणतरी येडा नाम्या, त्यासोबत. हा सवय. मग चांगलं आहे ना. मग चांगले अशी एक दिन ना कान खाली. ओ हे काय दाढी आहे ना, आता केली दाढी, भारी दिसतोय ना. कट, दाढीला कट. दाढी नाही, ही लिपस्टिक आहे, लिपस्टिक. लिपस्टिक? हा, कुठे? नाही कुणाच्या पप्प्या घ्यायला गेलते? येडी झाली का तू काही? येडी मी नाही झाली, येडी तुम्ही झाले. मला सांगा, ही काय कुणाची लिपस्टिक आहे? अगं ते कॉलेजचे मित्र मैत्रिणी बसले होते ना. हा, ते काय झालं, मी असा बसलो होतो इकडल्या साईड ना, हा. आणि ते माझा मित्र मध्ये बसला होता, आणि त्याची गर्लफ्रेंड आहे ना ती मनीषा, इकडून बसली होती. काय झालं, ती माझ्या मित्राची पप्पी घ्यायला गेली, पण तेवढ्या तो मागा सरकला, तिनं मग पप्पी घेतली. काय लाजलं शर्माचं हसून सांगते एक दिन ना ठेवून. हा, म्हणजे काय बाहेर तुम्ही पोरीच्या पप्प्या घ्यायला जाते काय? मी नाही घातल्या, त्या पोरीनं माझी पप्पी घेतली. हा ना, तेच पाहिजे असेल ना तुम्हाला. लय गोड लागले असेल तुम्हाला पप्पी, हाय का नाही? नाही, गोड नाही लागली. मी नंतर असं चाटून बघितलं, ती कडू लिपस्टिक लागली राव. तू बघ जी बरं पप्पी, तुझा कोणता फ्लेवर आहे त्या लिपस्टिक मध्ये? मी चाटून बघतो. गप्पा, डोकं खाऊ नका माझं, मी तुम्हाला आधीच सांगते. बरं, डोकं नाही खात, मला भाकर खायची. ताट वाढ. अरे काय भाकर खायची? तर माझ्या डोक्याची मंडई झाली आणि तुम्हाला भाकर खाऊ वाटले, हाय का नाही? 10 रुपयामुळे 10 रुपये गाजर. मंडईत बसलो 10 रुपयामुळे. काय राव माणूस आहे. हा, आम्ही असायचे, तुला माहित नाही का? खरंच गेलेली केस आहे तुम्ही. बरोबर. माणसाच्या डोक्यावरचे केस आहे ना, गेलेले असले तरी चालतील, पण माणूस गेलेली केस नको. हो बरोबर आहे ना, जसे तुम्ही आणि तुमची आई आहे. बरोबर का नाही? तुला हुशार. हा, मी हायच हुशार. तुमच्या आणि लपडे तर नाही करत बसले ना बाहेर. तू हुशार असते ना, माझ्या संग लग्नच नसतं केलं. तुमच्याशी ना बोलूनच फायदा नाही. तुम्ही आधीच गेलेली केस आहे, समजलं? तुमच्या आईशीच बोलते मी. थांबा आता, लय झालं लपडे खोर कुठले. लिपस्टिक अगं कोणता फ्लेवर आहे? कशी मजा आली. आपला असंच आहे,
लग्नाचा विषय काढला का आपण दहाव्याचा विषय काढितो. अरे यार थांब, मला जेवण करायचं, थांब. अय आई कोण नाही तोपर्यंत ना फुलं घेऊन जाते. तेवढंच मला ना कवर चोरी करते का आमची इथं. अग तुम्ही ते काय म्हणलं आज ना बस 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 कर बस कर लई जायला बस कर. उशीर झाला मग म्हणलं जवळच्या जवळ बस कर. जवळची जवळ रोज जवळच्या जवळ येतीस. अगं माझ्या कोंबड्यांचं खातं आणून टाकायला हाय ना मग चांगली अजून फुलं येते. फुकाट तर द्यायची नाही त्याचे पैसे घेशील. बाई बाई बरं झालं तू हिथंच भेटली. ऐक की काय तुला थोडं एक सांगायचंय. तुझी सुन्ना पार्लर मध्ये काल आलती आणि हा मग मेकअप करायला आली असेल ती. ते तिला सवय पार्लर मध्ये जायची. मी सांगितलं होती पार्लर मध्ये जा. आणि तुला काय जळण झालं ग लगेच माझ्या सुनाचं. बाई 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 मला काय जळण नाही झाली. ऐकून घे. आणि म्हणली माझी सासू खाऊन खाऊन अशी झाली या. आणि मीच तिला शिकवलं. आणि एवढी लपडी बाज आहे बाई. ती खालच्या नाम्यासोबत लपड आहे, त्या संजयासोबत लपड आहे, सासऱ्याला असंच घालवलं अशी तुशी म्हणत होती. बाई सून नाही बोलायची. तू तुझ्या मनाने बोलत असेल. फुलं घेऊन झाली असं निघरी. अगं तसं नाही ग बाई. काय बाई आखरीतच आहे बाई. कोणाला सांगाव का नाही हेच आहे. माझ्या कोण विश्वासच ठेवत नाही. तू तर ठेव बाई. आणि एवढंच नाही म्हणली ती म्हैस आहे, त्या नाम्यासोबत लपड आहे आणि रोज जाती म्हणली दुपारची. मला सर्व घरातलं करायला लावते. माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय. चुलीवरचा स्वयंपाक करायला लावते. गॅस संपलाय आणत नाही काय नाही. आणि म्हणजे तुला काय होते मरती का चुलीवर केला तर स्वयंपाक. आता बाई चुली स्वयंपाक कापासून तू करायला लागली का. अगं स्वयंपाक मी करते. तिने का स्वयंपाक केलाय. तुला खरंच अशी बोलली का तू. अगं खरंच क्या. अगं तुला ह्या फुला शपथ सांगते, ह्या तुझ्या झाडा शपथ फळां शपथ सांगते ग. खरंच बाई मी केव्हा खोटं बोलल का. साग मी तिला सुनावानी नाही धरलं ग. तू खोटं जर बोलली ना तर तुला जीव घेईन. नाही 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 बाई जीव नाही ग. तुझ्या शपथ सांगती. खरंच का ग बोलली मला ती. हो सगळ्या गावात केले ना म्हैस म्हैस म्हैस, जाडी म्हैस मोठी म्हैस, जाडी म्हैस मोठी म्हैस अशी बोलत फिरती. मग तुला राग नाही येत थोडीशी. शेजारी पाजारी उठून आता काय करून काय नको असं झालंय. चांगलं खाऊ दाबून आणि धरती जा झिंजा आणि काय कुस्ती करावं लागणार आहे. अगो बघ ना मी तिच्यासाठी किती करते. चुलीवर स्वयंपाक करते. तिला धुणं नाही भांडे नाही काहीच नाही करून देत. आणि ती पार्लर मध्ये जायचं मला पार्लर मध्ये पाठवते. पैसे मी देते. आणि माझ्याविषयी असं बोलते ही. लाज नाही वाटत का हिला. आता हिच्याकडे बघावंच लागल. हा बघ 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 तू सासू आहे. सून तुझ्या ताब्यात राहिली पाहिजे. बघ ना बापाच्या सासा किती छळ करतात सुनांचा. आणि मी हिला मारली किंवा सांभाळते. आणि ही अशी बोलते गावामध्ये जाऊन. लाज नाही वाटत का हिला. हिच्याकडे बघते त्या पोराकडे बी बघते. त्यानेच फुसलवली असं हिला. बरं ऐक ना मी काय म्हणते. घे 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 अजून घे अजून घे तू घे. हा बर बर ऐक ना अजून काय आहे का पिवळे लाल फुलं सगळे आहेत. मी ना माझ्या डोक्यातच बसले. आता मी चालले. हळू जा हळू जा. ये तो जलवा है मेरा. कानातलं देत नाही का मला. हा अभी आई मजा. बाई मी लाडाची ग लाडाची कैरी फाडाची ग फाडाची. बाई मी लाडाची. महाराणी या बाहेर. सून भेटली अशी मला ना सारा दुनिया चुगल्या लावणारी. काय झालं काय झालं काय विचारते थोबाडवर करून मला. काय झालं मग काय खाली करून विचारू का काय झालं. खालीच करायचं इथून पुढं. का करायचं माझ्या पुढं खाली करायचं. डोळे पण माझ्या पुढं खाली करायचं. समजलं. सासू द्या सासू असेल ती तिकडची माझी नाही. माझी नाही म्हणजे हा मी तर आजपासून ना तुम्हाला सासूच मानणार नाही. मीच तुला सून मानणार नाहीये. नका मानू मला घेण देणंच नाहीये. हा का तसंही तुला का घेणं देणं याच्या त्याच्यापेक्षा चाड्या लावायला आहे का नाही. हा घरातली कामं बघा. लोकांची तोंड नका मारीत बसू. अहो मी नाही चाड्या लावत. चला मी जरी चाड्या लावल्या पण तुम्ही तर लपडी करत बसलेत. मी तर तशातली नाही ना. हा ना मला बोलता मी नाही त्यातल्या कडीला वाटली अशी तर गती तुमची. अगं बाई 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 खरं बोलती का काय. हे वाक्य तुला सूट होतंय. मी नाही त्यातली कडीला पार्लर मध्ये जायचे रंगीन चाळे करायची मुकार. अहो मी तरी थोबड रंगवते. तुम्ही तर सगळंच रंगून आलेले. हा ना तुला माहितीये का. हा तुम्ही काय रंगवता नाही हे मला विचारा. हा ना तुला सगळं माहितीये. सगळंच माहितीये. मग तू घरातले काम पण करत जा जरासा. मी का करन माझ्या आधीच बोलले होते मी घरातल्या कामाला हात लावणार नाही. तेव्हा मग कशाला बोलले की चाल ना आम्हाला ये तू घरात. मग कशाला बोलले
त्या दळींदर वानाचं पोरग आहे ना माझं, त्याच्यामुळे सर झालेलं आहे. हा. त्याने लाड केला आणि माझ्या डोक्यावर बसला. ते दलिंदर पोरगा ना तुमच्यावर दलिंद्र आहे माझ्या लाईफ मध्ये, समजलं ना? मग तू कशाला त्याच्या संग लग्न हा. केलं? लव्ह मॅरेज करायची हाऊस होती. हा? मला काय हौस आमच्या नव्हती. घराला उमराला साल नाही ठेवली तो. लेकाला तिकडे बरबाद करून ठेवला. हा ना, मी नाही केलं. तुम्ही तर म्हणलं? मी तर तुमच्या लेकाला केलं. तुम्ही तर अख्ख्या घराला करून बसले, समजलं ना? हा ना. मला काय माहित नाही का मामांना तुम्ही कसं हाकलून दिलंय? तुला काय माहिती हा? का? तुम्हाला काय माहितीये? तुम्हाला लपडी करायला टाइम नव्हता पुरत ना, म्हणून तुम्ही मामांना हाकलून दिला. अगं बाई, बाई. टाइम आहे, हाय का नाही? लफडी करायला? हा. कोण म्हणलं तुला लफडी करायला? तू काय डोक्यावर पडली बिडली काय? अहो मी नाही डोक्यावर पडले, तुम्ही डोक्यावर पडलेले. अगं, लफडी करायची असती ना तर तुला मी घरात पण नसती राहून दिली. इतके दिवस हाकलून दिली अशी, समजली का? अहो मी कशी जाऊन दे बाई, माझी गुणवान सासू आहे. जाऊन दे बाई, माझ्या सासूला काही नाही येत, पण माझ्या सासू किती आतल्या गाठीची नाही, आता काय मला. हा. अगं तूच किती आतल्या गाठीची ते आता कळलं. अगं ती चूल फुकून फुकून फार माझ्या नरड कोरडं पडलं ना तुझ्यासाठी. अरे तो रंग काळा पडावं म्हणून मी सगळं केलं ना. हा, कसं काय पडलं कोरडं? अरे बिल्लाजा काय करू राहिलाय? व्हिडिओ लय भारी भांडण चाललंय. अरे दलिंदर वाल्याचं तुझ्यामुळे भांडण चाललंय ते. 1 मिलियन व्ह्यूज जाते याला. बाई ग, ही कसली पैदात झाली त्या माणसामध्ये. ती दलिंदर वाल्याचा तो गेला सोडून आणि आता तू राहिला माझ्या पिंडाला खेळायला आणि त्याच्यात अजून ही बाई आणली. हा ना, त्या तुमच्याच गेले ना पोरग, काय तर डोक्यात भागच नाहीये त्या माणसाला. हा. मग माझ्यावर गेला कशाला राहती? हा. हे काय, हे घ्या तुम्हाला ठेवा मारायला डोक्यात. तुमच्यावर, घालीन ना अशी डोक्यात. ओय नीट हा? काय नीट काय नीट? माझ्या लेखाला माझ्यासमोर बोलायचं नाही. हा तू मार. येडबिड झालंय का काय? तू इथं काय चाललंय? तुझं काय चाललंय? काय कळायला झालंय मला? किती वेळेस सांगितलं दूधवर झाकण ठेवीत जाय. मान जर गेली ना दूध पिऊन. काय? अरे मेंटल किराणा. किराणा गेली का मांजर घेऊन? अरे बरोबर, हा तुमचाच लेक आहे. हा, अगं तू तुमचाच आहे. शिकवला ग. चांगला होता तो. हा तू ना. शिकवला याला. तू शिकवलाय. हे बघा, चाललंय त्यांचा व्हिडिओ. हाय का काय अरे बावळट, काय करायला लागला इथं? काय चाललंय तुझं? काय चाललंय? माझं किती व्हिडिओ चालून ते. अहो तुमच्या आणि तुमच्या लेखात गुण आहे. सगळ्या आईच्या गुण शिरल्यात लेखात. लेख पण बाहेर लपडी करत सुटलाय. या, तिथं या. घरात चांगली बायको असताना अगं बाहेर बाई, लपडी मला वाटलं करत चांगली सुटलाय. असन ग. हा तू ना. तर ना पूर्ण नागिन निघली फुस करणारी. अहो, तुम्हीच आहे नागिन, समजलं का? हा ना. मला नका समजू. मी तर एवढं चांगल्या घरातली मुलगी आहे. मी तर तुमच्या घरात नाही नाही, आम्ही माझ्या घरातूनच आलोय. तू इतकी चांगली घरात माझं आली एवढी. वाटो झालं. या माणसामुळे माझं वाटो झालं. तिला आणली का? कशाला एवढं लागतं रे? हा? कशाला आणली रे तिला घरामध्ये तू? इच्छाधारी चांगली आणायची होती ना. हा इच्छाधारी नागिन होती. बरोबर बोलला तो. इच्छाधारी नागिन. आमच्या घरातलं नाग मी गळ्याला दिली ती. ए, तू गप्प बस. कशाला चिडते? कशाला भांडण करतो? गावात आवाज येतोय. नाही करू द्या. व्हिडिओ काढणार आहे मी. मा व्हिडिओ मिलियन मध्ये गेला पाहिजे. अरे मेंटल, इथं काय चाललंय? ही बाया साऱ्या दुनिया तिकडे चुट्या लावून राहिली. काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? पोरग आम्हाला पोरग झालं. बाई 2 दिवसात पोरग हा, हा. घरात लक्ष आहे की ह्या माणसाचं पोरग काढाय चाललंय? होईल ना मग मग. कुठं लक्ष आहे त्याचं? हा? नाही कुठं लक्ष आहे ग? तुमच्यावानीच बाहेर लक्ष आहे म्हणून आहे बघा, हे लिपस्टिक कशी लावून आणि कुणाची पत्त्या घेऊन आली. तूच घेतली असेल त्याची मी नाही पत्ती. घेतली. मी रिकामी त्यांच्या पत्त्या घ्यायला बाहेरच्या पोरी येऊन घेतात. हा व्हय. आता ते चुकून झालं ती. आता बाहेरचा पुरी पप्पा घेऊन काय करत होती? मला काय माहिती हे काय करतात बाहेर जाऊन. ऐकलं का? विचारलं का तुझ्या सुनाला? मग तेच चाललंय ना आता. धरून चीज की मग काय हो? माहिती काय? असं केल्यावर होईल का जाग्यावर येईन का? थांब बाई, कशाला भांडती? विचारलं का तुझ्या सासूला? काय ते मी सांगितलेलं सिक्रेट आपलं. विचार काय चाललंय ग काय तुमचं? सिगरेट पितो? नाही सिगरेट प्याता? सिगरेट? आता सिगरेट प्यायला लागली काय? काय सिगरेट प्यायला लागली आता? सिगरेट? हा? ह्या बायाच्या नादी लागू काय? आता ही तर होतीच अशी, मग तुम्ही तशी झाली काय? मी नाही सिगरेट पितो मी आता. मग बिड्या आता काय? बिड्या नाही नाही. मी तरी म्हणलं माझ्या बिड्या गायब कस काय होत्यात? काय तुम्ही कधीपासून प्यायला लागले बिड्या? ते काय काय? माझ्या पोराला कुठं विचारती? हा? माझ्या पोराला कुठं विचारती? माझ्या पोराला नाही, विचारता काय संबंध तुझा? अगं महिनाच झालाय, लय दिवस नाही झाले. बघा तुमच्या पोराला काहीतरी बोललं ना, बिड्या पिताय, दारू पिताय, बिनाकलीचं. काय? काय नाही तुम्ही अरे तुझ्या बायकोने आधीच कमी केलं का? आता अजून तू वाढवायला लागलाय. काय झालं नेमकं? अरे त्या बायानी कमी डोकं पिकवलं का? अजून तू पिकू राहिलाय. आधी आता- म्हणती बिड्या फुकितो, आता तू ती पार्लर मध्ये जाऊन वेगळंच काहीतरी करती. आणि माझ्या इज्जतीचा पार पंचनामाच करायचा दोघाला. तुम्ही आमच्या इज्जतीचा पंचनामा केलाय. आम्हाला तरी ह्या वयात शोभतात, तुम्हाला शोभतं का? ह्या वयात केस पिकली ना आता, म्हणजे- कलर लावलं, काळी केलीत ना आता. म्हणजे लपडी बस करायची आता हवा किती शोभत लपडी आहे. आता करायची? तुझी बायको लपडी करायची शोभत आहे म्हणती. हा ना, लपडी करता काहीतरी वय सोय बघून करा ना तुमची. हा वय सोय आता तू माझी वय काढायला लागली का? आता काल आली तू आणि माझी वय काढायला लागली का?
थुक्याच्यात कायला तुमच्या तोंडावर थुकीन का बसा. बोलू बोलू तोंडात पाणी आलं असतं ना थुक. धर डोक्यात घाल. आता तू नेमकी कुणाच्या साईडला आहे डोक्यात घाल काय म्हणती? ती माझ्या बायको साईट नाही ना ती काय उभा तुझ्या साईड नाही ही- तुझ्या साईड नाही. तिकडून जा मग. त्या साईडनं जा ना तिकडे. अरे भांडणे का काय अय, मला सगळे गाव भर तुमचा आवाज येतोय काय भांडणं चालले ते अहो सरपंच साहेब काय सांगू तुम्हाला काल एकदाची पोरगी आली आणि माझ्या इज्जतीचा पार पंचनामा केलाय हा साऱ्या अरे! गावात बोबाटा करती अय, अश्विनी तुझ्यामुळे गावात 4 ठिकाणी सासू सुनाचे भांडणं चाललेत हा तुला उद्योगच नाही काही सगळ्या गावभर भांडणं चाललेत माहितीये का हा हं? सगळ्या बाया तुला बघून राहिल्यात आता सगळ्या सासू सुना तुला बघून राहिल्यात आमच्या घरात तिच्या चल, चल. लागले बांधणं. नाही मी यांचं सोडवायला आले. असं का भांडणं हिने ऐकून घे हिने सगळ्या सासूला सांगायचं सुनाविषयी सुनाला सांगायचं सासूविषयी 4 ठिकाणी 4 गल्ल्यात 4 भांडणं चाललेत त्या बाया त्यांच्या झाल्या आता एक पण हिला लय हाणणार आहे तुला काय सांगितलं का हिला खूप हाणणार आहे हा हे सगळं बाहेरून मी गावातून आले तर मला म्हणली तू ही सून मला तुला म्हणते ढोली आहे काम करीत नाही आम काय अशी म्हणली अगं बाई तुला बाई काय आलं ए, धर, 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 धर. ए, थांब, ए. काय म्हणते काय लोक भांडण करायची काय गरज होती का तुम्हाला गरज होती का तुला गरज होती का तुम्हाला गरज होती का अगं मग तिने सांगितलं म्हणून मी बोलले मग मला पण तिने सांगितलं म्हणून मी बोलले अगं मग काय अक्कल गेली का आपली खरंच आपण एवढा जीव लावित होतो एकमेकीला आपल्याला एवढी अक्कल नाही का तुम्हाला पण असं करू शकतो का बाई मला पण नव्हतं वाटलं बरं का ते कुठे पळतोय काय माहिती तिच्या मागे जाऊन द्या खरंच त्यांना काही डोकं नाहीये बरं का तुमच्या पोराला मी आधीच सांगते. ते तर मला पण माहिती ग हा ते उगाच मला राहायचंय म्हणून राहते मी आता. होय हो आत्या तुम्हाला कळत कसं नाही बरं एवढं चिडत असतात का माझ्यावर एवढं बोलतो तुम्ही मला लय तुला काय वाटलं. गरज होती का मग लपडे बिपडे म्हणायची मग मी लपडे करू शकन का अहो ते बाईने सांगितलं मला की तुझ्या सासू लपडे करते असं तसं तुझ्या मग तुला सासूला कळायला पाहिजे नव्हतं ना मी लपडे करू शकते का म्हणून नाही मला माहित होतं तसं काही तुम्ही करणार नाही. आणि मग सॉरी बरं का आत्या. माझं पण सॉरी बर का चल